नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत। तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी। आजचं लोडिंग चालले हे श्री सत्यम साबळे काका, मुक्काम पोस्ट ओझरडे खुर्द संगमनेर। आता काकांनी आपल्याकडे सफेद चंदन बुकिंग केलेलं आहे। बघू शकतोय आपण सफेद चंदन म्हटलं तर हे परोपजीवी झाड आहे। याला होस्ट म्हणून आपण त्यामध्ये लाल माठ बघू शकतोय आपण। अशा प्रकारचं लाल माठ ज्या पिशवीमध्ये नसेल ते खुडून असं पिशवीमध्ये खवायचं आहे, ते 100% जगतं। आणि लाल माठ असल्यामुळं हे परोपजीवी झाड आहे, दुसऱ्यावरती अवलंबून असतं। त्यासाठी आपण ह्या रोपाच्या बाजूला होस्ट म्हणून दुसरं झाड लावावं लागतं। आता ही रोपं ज्यावेळी शेतकरी बंधूंना आपण देत असतो त्यावेळी ही रोपं अशी झाडाच्या सावलीमध्ये ठेवल्यानंतर ती त्या वातावरणात मॅच होत असतात। त्यामुळे शेतकरी बंधूंनी रोपं आली की लगेच लागवड करायची नाही। कमीत कमी 8-10 दिवस जर रोपं ठेवली तर वातावरणात रोपं सुटेबल होतात। कारण जे रोप उन्हामध्ये राहिल्यानंतर तरडी होतं आणि त्याला नवीन फुटवा यायला चालू होतो। आता हे जे सफेद चंदन आहे हे लागवड आपण 10 बाय 10 एकरामध्ये 450 रोपं आणि त्यामध्ये होस्ट म्हणून जे आपण दुसरं फळ पीक लावेल किंवा कडुलिंब, मोहगणी, मिल्या डुबे असं झाड लावू शकतो। कारण त्या झाडाच्या मुळीवरती झाड वाढ घेत असतं आणि अशा प्रकारचे हे जे झाड आहे आपल्याला अगदी 12 वर्षामध्ये तयार होतं। आता आपण लागवड केल्यानंतर 7/12 नोंद करायची, पीक पाणी म्हणून नोंद होते, पीक पाणी म्हणून नोंद होत असते। आणि याचा फायदा आपल्याला की हे झाड 12 वर्षामध्ये सरासरी 12 किलोपर्यंत आपल्याला गाभा देतं। आणि 2017मध्ये जो GR निघाला त्यामध्ये आपल्याला ॲग्रिकल्चर क्रॉप म्हणून नोंद झाल्यामुळं लागवड केली की आपण 7/12 नोंद करायची आणि 12 वर्षामध्ये एका झाडापासून आपण 12 किलोचं चंदन हे आपल्याला मिळत असतं। गव्हर्नमेंटनं 2017मध्ये 7,000 रुपये किलोचा भाव दिलेला आहे। आणि ह्याच्यामध्ये जे होस्ट असणार आहे, मग फळपीक असेल, तुमचं डाळिंब असेल, त्याचबरोबर मोहगणी, मिल्या डुबे असे कडुलिंब कुठले झाड असेल त्या झाडाच्या मुळीवरती झाड जगतं आणि 12 वर्षामध्ये झाड आपल्याला तयार होतं। तर अशा प्रकारचे जे रक्तचंदन, सफेद चंदन जे आपण आज लोडिंग बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच मिळतात। रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळते। आता रोप तरडी होणे म्हणजे काय तर वातावरणात ज्यावेळी हे रोप उन्हामध्ये राहतं त्यावेळी त्याला पूर्णपणे असे पानं जी आपल्याला करपल्यासारखी दिसणार आणि त्यानंतर परत तिची पानगळ होऊन तिची वाढ व्हायला चालू होणार। बघू शकतोय अशा प्रकारचे हे जे रोप आहे आता हे नवीन फुटवा आलेला आहे। म्हणजे शेतकरी बंधूंना ज्यावेळी आम्ही रोपं 8-10 दिवस ठेवायला सांगतो तर अशा प्रकारची ही रोपं वाढत असतात आणि आपल्याला जमिनीमध्ये एकदा ती रोपं वाढायला चालू झाली की त्याप्रमाणे उत्पादनाने हे आपल्याला निश्चित मिळतं। आपल्याला खत पाणी सोडून दिलेलं असतं, त्या पद्धतीने फॉलो केली की बाग आपली डेव्हलप होते। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओलाही लाईक करा। कारण आज आपल्याला डेली असं नवीन अपडेट मिळत असतं जे लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन। आता ही रोप लावताना 1 बाय 1 फुटाचा खड्डा पाहिजे, त्यामध्ये शेणखत, निंबळपेंड, थेंबे हे सर्व टाकून मातीमध्ये मिक्स करून पिशवी पाडून रोप लावायचं आहे। आणि ज्या पिशवीमध्ये जसं मी बोललो तुम्हाला लाल माठ नसेल त्या पिशवीमध्ये खोडून लावल्यानंतर हे 100% जगत असतं आणि ह्याच्यावरती चंदन वाढत असतं। तर बघू शकतो आपण हे घ्या। तर अशा प्रकारचे हे चंदन ज्यावेळी आपण जमिनीमध्ये लावतो वाढायला चालू होतं आणि त्यानंतर ज्यावेळी त्या रोपांना आपण दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22 आळवणी दिल्यानंतर आपल्याला 7व्या दिवशी परत द्यायचं आणि 1 महिन्याने याला 50 ग्रॅम DAP रिंग पद्धतीने देऊन मातीची भर लावायची आहे। असे केल्यामुळे रोपाची वाढ चांगली व्हायला चालू होते। त्याचबरोबर फवारणी जी घेतो आपण कीटकनाशक, बुरशीनाशक जे हमला असेल, 22 असेल 10 ग्रॅम 10 मिली हे दर अमावस्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपण फवारणी घ्यायची आहे। त्यामध्ये आपण 19 जर वापरलं तर रोपाची वाढ चांगली मिळते। आणि ते रोप बदला तिथे आता टाकले रोप बदला जे आपल्याला खराब रोप असते ते बाजूला काढले जाते। बघू शकतो आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये पण असंच असतं आपलं नियोजन। कारण खात्रीची रोपावरच आपण सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देतोय। आपल्याकडे जे चंदन आहे तिची स्टिक काळी झालेली असते। अरबा सर जरा दाखवा इकडं। आता ही काळी स्टिक असल्यामुळे आपल्याला हे रोप 100% जगतं, खराब होत नाही। त्यासाठी शेतकरी बंधूंना खात्रीशी रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं। बघू शकतो आपण नाही घ्या। तर ही रोपं ज्यावेळी आपण आपल्या शेतकरी बंधूंच्या घरी येतात त्यावेळी शेतकरी बंधूंनी ही रोपं झाडाखाली उतरायची, 2 दिवसात एकदा पाणी मारायचं आणि रोप लावते वेळी जसं सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये तशा प्रकारे नियोजन करायचं। अगदी 12 वर्षामध्ये या झाडापासून आपल्याला उत्पादनाचा भाग बघितला तर 7,000 रुपये किलो, सरासरी 10 किलो जर बघितलं तर 17,000 रुपये उत्पादन होते। एकरामध्ये 450 रुपये बसतात।
7 चौक 28 2,80,00,000 रुपये आपल्याला चंदनातून उत्पादन मिळणार. शेतकरी बंधूंना आजपर्यंत मी जे सर्व नियोजन देतो त्यावरती बागा डेव्हलप झालेले आहेत. व त्या आंब्याच्या आज माझी महाराष्ट्रात जवळजवळ 50,000 हेक्टरवरती लागवड आहे सदन पद्धतीनं. लिंबू आहे, लिंबूमध्ये पूर्ण आपल्याला कागदी लिंबू, त्याचबरोबर मार्केट लिंबू, चिंच PKM असेल, त्याचबरोबर फणस असेल, काजू, अशी जी महाराष्ट्रात माझ्या ज्या सगळ्या बागा डेव्हलप झालेल्या आहेत. शेतकरी बंधूंना आज मी सर्व नियोजन आता बुटके लोटवणारं जे मी 3 वर्षात तुम्हाला कमिटमेंट केली ते 3 वर्षात उत्पादन चालू झालेलं आहे. आज शेतकरी बंधूंना एक चांगलं जे मी कमिटमेंट केली त्याप्रमाणे सर्व बागा डेव्हलप झालेल्या आहे. सफेद चंदन असेल, रक्तचंदन असेल, असे सर्व व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती पाहता येतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. अरबाज सर जरा गाडीतलं दाखवा. नमस्कार. भगवान दादा. हां.